तर दुसरीकडे हाच धागा पकडत फडणवीस स्वतःच्या मुलीमध्ये आमच्या मुलांना बघत नाहीत का, आमच्या मुलांची दया तुम्हाला का येत नाही असा सवाल मनोज जरांगेंनी केलाय. मराठ्यांची गद्दारी कराल तर फळ भोगायला तयार राहा असा इशाराही त्यांनी दिलाय. फडणवीस साहेबांचं कालचं स्टेटमेंट आहे, त्यांच्या लेकीला शुभेच्छा ती प्रचंड मोठी व्हावी. पण आमच्या लेकी बाळीचं काय? उघडा जरा डोळे मराठ्यांनी. म्हणा महापक्षन महे सत्तान महानेता काय नेतृत्व. फडणवीस साहेब स्वतःच्या मुलीची परीक्षा आहे म्हणून 500 मीटरवर सागर पासून वर्षा बंगला तिथं जात नाही. 500 मीटरवर जी फडणवीस साहेबांना स्वतःच्या लेकीबद्दल माया आहे. आज ते मायबाप आहेत, महाराष्ट्राचे पालकत्व त्यांच्याकडे. हीच माया त्यांना मराठ्यांच्या लेकाबद्दल लेकीबद्दल पाहिजे, धनगराच्या लेकाबद्दल लेकीबद्दल पाहिजे. कारण धनगराला सुद्धा 10 वर्ष झालं फसवलेलं. ज्या ज्यावेळेस संकट उभा आहे ना त्यावेळेस मराठ्यांनी तुम्हाला आनंदाची खुर्च्या दिलेल्या आणि तुम्ही मस्ती आल्यासारखं जर करताल आणि मराठ्यांशी गद्दारी बेमानी करतात तर फळ मी त्याचं भोगायला लावणार आहे. कारण मला मराठ्यापेक्षा मोठं कोण नाही. फक्त मराठ्या सांगतो डोळे उघडा, आता तरी उघडा डोळे जरा बघा काय संदेश आहे ते. स्वतःच्या लेकीसाठी सगळं बुडवलं तरी चालन, डुबलं तरी चालत, शब्दाच्या पुढे जायचं नाही. पण आपल्या लेकरांचं वाटोळं झालं तर फाश्या घेतल्या तरी चालत. ही भूमिका चांगली नाही. मराठ्यांनी डोळे उघडा. मी तुमच्या लेकी बाळीसाठी लेकरा बाळासाठी करतोय. सावध व्हा. इथून पुढे तरी एकजूट राहा. आता एबीपी माझा, उघडा डोळे बघा.